नमस्कार मित्रांनो. गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे दिनांक 2 मे 2024 रोजी. गुरु जो ग्रह आहे तो वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि वृषभ राशीमध्ये तो जवळजवळ 14 मे 2025 पर्यंत असणार आहे. तर या संपूर्ण वर्षामध्ये गुरुचा जो प्रभाव परिणाम आहे तो मीन राशीवरती कशा प्रकारे होणार आहे आणि मीन जी रास आहे ती गुरुचीच रास आहे. तर एकंदरीत कोणत्या प्रकारचे अनुभव तुम्ही या संपूर्ण वर्षामध्ये घेणार आहात, याचप्रमाणे मे महिन्याचे जे संपूर्ण राशीफळ आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, म्हणजेच तुमचं शरीर स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल, गृहसौख्य, तुमचं लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन, तुमचं करिअर, एकंदरीतच संपूर्ण महिना हा तुम्हाला कशा प्रकारचा असणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत गुरुचं जे राशी परिवर्तन वृषभ राशीमध्ये होणार आहे त्याबद्दल. तर साधारणतः तुम्हाला ठाऊक असेल किंवा अनुभवसुद्धा आलेला असेल की तुमची जी रास आहे ही 7.5 आलेली आहे. गेल्या 1.25 ते 1.5 वर्षापासून थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्ही याचे अंदाज अनुभव घेतलेले असतील. म्हणजे केलेली कामं अडथळे येणं, केलेली कामं विलंबाने पूर्ण होणं, मांडलेले अंदाज चुकणं, आतापर्यंत सहजपणे होणारे कामं अर्थात अडथळे येत आहेत. अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही या वर्षामध्ये घेतलेले असतील. अर्थात आता जे गुरुचं जे राशी परिवर्तन झालेलं होणार आहे वृषभ राशीमध्ये, ते मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी अडकलेली कामं आहेत, जी पेंडिंग कामं आहेत, ती मात्र आता हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस, या संदर्भातले बऱ्याचशी कामं तुमची या दरम्यान मार्गी लागतील. याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बूस्ट झाल्यासारखा वाटेल. म्हणजे तुमच्या आत्मविश्वासामध्ये जबरदस्त अशी तुम्हाला एक वेगळी वाट तुम्हाला दिसेल किंवा तुमचा जो आत्मविश्वास आहे हा चांगला दुणावलेला दिसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घेतलेली कामं ही वेळेवरती पूर्ण होतील. कामाचा झपाटासुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. अर्थात या फिरण्यामुळे तुमची कामं मात्र मार्गी लागतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहचक जे नवीन तरुणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जे संपूर्ण वर्ष आहे हे खूप चांगलं राहील. मग तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळं येणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा तुमचा जो विवाह हा प्रत्यक्षात होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या वर्षामध्ये निश्चित जाणवतील. याचप्रमाणे थोडंसं मंदिरांना किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि थोडंसं धार्मिकतेच्या संदर्भात सुद्धा तुमच्या मनामध्ये काही जागरूकता येईल, त्या संदर्भातले काही चांगले अनुभवसुद्धा मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावंडांबद्दल जे ताणले गेलेले नातेसंबंध आहेत हे बऱ्याच प्रमाणात नॉर्मलाइज होतील किंवा तुमच्या भावंडांमध्ये तुमच्याबद्दल जे नातेसंबंध हे अधिक दृढ होतील. तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. केलेल्या कामाचे उत्तम लाभ मिळणं हा सुद्धा परिणाम तुम्हाला दिसेल. परिवाराकडून सुद्धा काही चांगले सल्ले मिळणं, अशा प्रकारे हा जो गुरु आहे जो तुमच्या तृतीय स्थानांमध्ये भ्रमण करणार आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू मे महिन्याचा नेमका संपूर्ण महिना हा तुमच्यासाठी कशा प्रकारे असेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्य, मग ते मानसिक किंवा शारीरिक आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, याचप्रमाणे तुमच्या राशीमध्ये बुध, राहू, नेपच्यून आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मंगळ जो ग्रह आहे तो भ्रमण करणार आहे. मंगळ हा ग्रह तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा ग्रह आहे, कारण तो तुमचा भाग्येश पण आहे आणि धनेश पण आहे, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच आरोग्याच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यामध्ये जबरदस्त असे महत्त्वाकांक्षा जागणार आहे, आत्मविश्वास जबरदस्त दिसणार आहे, एनर्जी लेवल ही जबरदस्त दिसणार आहे, कामाचा उडकसुद्धा दांडगा असणार आहे. यामुळे या महिन्यामध्ये जी कामं तुमची अडकलेली आहेत ती हाती घ्या. जी कामाबद्दल तुम्हाला प्रश्नचिन्ह आहेत ती तुम्ही हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कामं करतो, परंतु थोडीशी भाग्याची साथ जी आवश्यक असते ती मिळणं महत्त्वाची असते आणि ती तुम्हाला या महिन्यात निश्चित प्रकारे मिळणार आहे. तर एकंदरीतच या महिन्यामध्ये जबरदस्त प्रकारे तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात आणि कामाचा उरक आणि आत्मविश्वास आणि तुमची कामंसुद्धा होताना दिसणार आहे. त्याच्यामुळे जी कामं तुमच्या मनामध्ये ती जरूर तुम्ही या महिन्यामध्ये हाती घ्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक स्तराबद्दल. तर तुमच्या राशीचा जो धनेश आहे, मंगळ हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो दिनांक 20 तारखेनंतर, तो स्वतःच्या राशी तृतीय स्थानामध्ये येणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे शनी, जो की तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करणार आहे. ते एकंदरीतच सांगायचं झालं आर्थिक स्तरावरच्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. आर्थिक स्तरावर तुमचा अतिशय चांगला असेल. फक्त गोष्ट एकच महत्त्वाची आहे की तुमचे जे स्पेंडिंग्स आहेत, खर्च आहेत, त्यावर लक्ष द्या. अनपेक्षित अनावश्यक खर्च होणार नाहीत या ठिकाणी या संदर्भात काळजी घ्या. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीमधून राहूचं भ्रमण झालेलं आहे किंवा राहू तुमच्या राशीत भ्रमण करतो आहे आणि शनीची 7.5 सुद्धा आहे. तर एकंदरीतच
तुमच्या बाबतीमध्ये थोडंसं गेल्या वर्षामध्ये सुद्धा अनुभव घेतलेला असेल की आपण एखादी गोष्ट करायला जाणं आणि ती नेमकं चुकणं, इतरांसाठी ज्या गोष्टी सहज होत आहेत त्या आपल्यासाठी चुकीच्या होणं, आणि आतापर्यंत ज्या गोष्टी आपल्याला अगदी सहज वाटत होत्या आता मात्र कठीण होत आहेत, आणि आजूबाजूची माणसं सुद्धा आपल्याबरोबर काही वेगळेच वागतात. अशा प्रकारचे काय अनुभव किंवा अशा प्रकारची काही मानसिकता तुमची तयार झालेली असेल, अर्थात ग्रह बिघडले की अशा प्रकारची मानसिकता सुद्धा तयार होते. परंतु काळजी करू नका, गुरु हा तुमच्या मदतीला या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये धावून आलेला आहे. तरीसुद्धा काही गोष्टींची काळजी घेतलेली बरी. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता, सखोलपणे विचार करा, डीपमध्ये जाऊन विचार. चलता आहे ही गोष्ट अजिबात मनात ठेवू नका. कुठलीही गोष्ट निर्णय घेताना खास करून आर्थिक संदर्भामध्ये नीट सखोलपणे विचार करूनच त्या गोष्टीचा निर्णय घ्या. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्थश आहे बुध, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 11 तारखेनंतर हा तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. तर घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर तुमचं इंटरॅक्शन असेल ते खूपच चांगल्या प्रकारे दिसेल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. उलट पक्षी घरामध्ये काही नवीन चीजवस्तू घेण्याचा सुद्धा योग येईल. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींसाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ शकाल, घरामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रमू शकाल. तर एकंदरीतच गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तरी सुद्धा हा संपूर्ण जो महिना आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ज्या गर्भवती महिला त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो कालावधी आहे मे महिन्याचा हा शुभफलदायी राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी हा जो कालावधी आहे ते चांगला. मात्र विद्यार्थी वर्गाला एक सांगायला असं वाटतं की थोडंसं तुमचे जे एफर्ट्स आहेत हे वाढवा, तुमचे जे प्रयत्न आहेत ते तुम्हाला वाढवायला लागतील. कारण तुमच्या राशीत असणारा राहू आणि तुमच्या वेळात असणारा शनी यामुळे थोडंसं मानसिकतेच्या बाबतीत थोडंसं लेझीनेस तुमच्यामध्ये जाणवेल. तर तिथे थोडंसं काम करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दिनांक 11 तारखेनंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. इथे थोडंसं लक्ष द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. साधारण या महिन्याच्या 14-15 तारखेनंतर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. मात्र अशी अजिबात विचार करू नका की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध खूप जास्त प्रमाणात ताणले जातील, कारण गुरुची दृष्टी ती तुमच्या सप्तम स्थानावरती आहे. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या करिअरबद्दल. करिअर नेमकं कशा प्रकारचं असेल, जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दिनांक 2 महिन्यानंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करणार आहे. तर तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे जास्त होईल. डॉक्युमेंटेशनचं काही काम असेल ते सुद्धा हाती घेऊ शकता. अर्थात तुम्ही जे काम कराल त्याचं ॲप्रिसिएशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही जर काय नोकरी करत असाल, नोकरीमध्ये बदली हवी असेल तरी सुद्धा हा कालावधी अतिशय चांगला आहे. बदली होण्याकरता हा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुमच्या मनाप्रमाणे काय गोष्टी होतील त्याचप्रमाणे काही चांगला ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्हाला मिळू शकते. तर एकंदरीतच करिअरच्या संदर्भात जरी धावपळ जरी जास्त झाली तरी तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर या संपूर्ण जो महिना आहे मे महिना, यामध्ये सकारात्मक गोष्टी या बऱ्याच प्रमाणात घडणार आहेत. आरोग्याच्या संदर्भात काही महत्त्वाची जी कामं आहेत ती तुमच्या मार्गी लागणार आहेत आणि तुम्हाला काही संधीसुद्धा मिळणार आहे. कामाचा उघड झपाटा चांगला राहील आणि आत्मविश्वास तुमचा दुणावलेला दिसेल. आता यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 13 तारखेला रवी आणि हर्षलची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. या ठिकाणी तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट असतील त्याकडे लक्ष द्या. या दरम्यान महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा ती करताना नीट विचार करा. याचप्रमाणे चिटफंड कंपनीमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करणं टाळा. इझी मनीच्या मागे जाणं टाळा आणि खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर दिनांक 18 तारखेला रवी आणि गुरुची युती होणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये आणि शुक्र आणि हर्षलची युती होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. तर रवी आणि गुरुची जी युती तुमच्या द्वितीय स्थानात होणार आहे ही अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. साधारणतः 18 तारखेच्या आसपास महत्त्वपूर्ण कामं जरूर हाती घ्या आणि ते अगदी सहजपणे मार्गी लागताना दिसत. खास करून जी कामं होत नाहीत, अडकलेली आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात, अशा प्रकारची कामं नक्की हातात घ्या. तुमच्याबद्दल जो कॉन्फिडन्स आहे तो या दरम्यान खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तर एकंदरीत कामाचा जो उरक असेल तो तुमचा दांडगा असेल, कागदोपत्री वापरून कमिटमेंट प्रॉमिस असेल, कुठलीही जी कामं असतील ती कामं तुम्ही या दरम्यान निश्चित हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. याचप्रमाणे याच तारखेला म्हणजे दिनांक 18 तारखेला शुक्र आणि हर्षाची युतीसुद्धा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये होणार आहे. तर दोन गोष्टीकडे लक्ष द्या, तुमचे खर्च आणि तुमचं आरोग्य. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण. आरोग्याच्या संदर्भामध्ये शारीरिक दुखापती वगैरे होऊ शकतील. हाच प्रकार तुम्हाला साधारण दिनांक 20 तारखेला होणाऱ्या मंगळ आणि राहूच्या युती संदर्भात सुद्धा दिसून येईल. मंगळ आणि राहू ग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. हा जो ग्रहयोग आहे हा या महिन्याचा सगळ्यात अशुभ फलदायक ग्रहयोग असं म्हणता येईल.
खास करून या दरम्यान तुमची फसवणूक होणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे अनुभव काही येऊ शकतील. याचमुळे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे या दरम्यान अजिबात घेऊ नका. खास करून आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचडणं अशा प्रकारे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंगसुद्धा या साधारण 20 तारखेच्या आसपास अनुभवास येतील. तर थोडंसं अलर्ट राहणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 31 तारखेला बुध आणि हर्षलची युतीसुद्धा होणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये. तर या संदर्भात जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आरोग्य संदर्भातले काही त्रास त्यांच्या बाबतीत दिसून येतील. थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं आवश्यक राहील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी असा असणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण फलदायी दिवस आहे तो दिनांक 10 तारखेचा. कारण 10 तारखेला अक्षय तृतीया आहे. संपूर्ण वर्षामध्ये जे महत्त्वपूर्ण 3.5 मुहूर्त आहेत त्यापैकी एक जो मुहूर्त आहे हा अक्षय तृतीयेचा सुद्धा असतो. खास करून अक्षय तृतीयेला महत्त्वपूर्ण अशा गोष्टींची तुम्ही खरेदी करू शकता, गुंतवणूक करू शकता. या दिवसामध्ये केलेली गुंतवणूक ही वाढली जाते. त्याच्यामध्ये ग्रोथ दिसून येते. म्हणजे दुप्पट तिप्पट अशा प्रकारे ती ग्रोथ चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजेच सोनं, चांदी, हिरे, माणिक असं मूल्यवान गोष्टी खरेदी करणं किंवा इन्व्हेस्टमेंट करणं, पैशाची इन्व्हेस्टमेंट करणं याकरता हा जो दिवस आहे अक्षय तृतीयेचा हा अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. यामध्ये एक तुम्हाला टीप द्यावीशी वाटते. जरूर ती तुम्ही टीप प्रत्यक्षात उपयोगात आणू शकता किंवा त्याचा अनुभव घेऊ शकता. आपण रोजच्या कामाला जे पैसे वगैरे खर्च करतो आणि ज्या पाकिटामध्ये पैसे ठेवतो किंवा खर्च करतो ते पाकिट किंवा ते वॉलेट तुम्ही या दिवसाला नक्की खरेदी करा. त्याचा अनुभव तुम्हाला फार चांगला येईल. म्हणजे या अशा पाकिटामध्ये म्हणजे तुम्ही ज्या दिवसाला जे खरेदी कराल त्यामधून जे पाकिट तुम्ही खरेदी केला त्याच्यातून म्हणजे होणारे जे खर्च आहेत हे बऱ्याच प्रमाणात कमी होते. नॉर्मली आपल्याकडे तक्रार नेहमीच असते की पैसे टिकत नाही किंवा पैशाला पाय फुटतात वगैरे. तर साधारणतः तुम्ही या हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे किंवा योग आहे अक्षय तृतीयेचा त्या दिवसाला गेलेली खरेदी, पाकिटाची खरेदी ही तुमच्याकडे शुभफलदायी राहील. नक्की त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि त्याचा जे अनुभव तुमचे असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की कमेंट करा. याचप्रमाणे या महिन्यात जे अमावास्या आहे ही मेष राशी आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये आणि जी पौर्णिमा आहे ती दिनांक 28 तारखेला आहे. दिनांक 23 तारखेला आहे. त्याला आपण बुद्ध पौर्णिमा असं म्हणतो. तर अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान खास करून अमावास्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेऊ नका. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रवी आणि चंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे होतं काय की आपण जास्त प्रमाणात भावनात येतो, तो इमोशनल जास्त होतो आणि प्रत्यक्षात तुमची जी राशी आहे ही मुळातच एवढी इमोशनल आहे. त्यामुळे अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान जर का इमोशनल आणखी जर का तुम्ही काय निर्णय घेतले तर ते चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान म्हणजे याच महिन्याच्या 8 आणि 23 तारखेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. वादविवादात अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो हे होतं मीन राशीचं मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.